श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज दशक 9 समास 10 याची आपल्याला सुरुवात करायची आहे। या समासाचं नाव स्थितिनिरूपण नाम समास आहे। हा समास पाहण्याआधी थोडा विचार कालच्या समासाचा आपल्याला करायचा आहे। अर्थात या समासामध्ये शेवटच्या 4-5 ओळी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यावर आपल्याला अधिक चिंतन करणं गरजेचं वाटलं, म्हणून आज आपण करणार आहोत। श्री समर्थांनी एक दृष्टांत दिलेला आहे की मन जसं जसं मोठं होत जाईल, जशी जशी आपल्या बुद्धीचा विकास होत जाईल, ती मती जितकी प्रगल्भ होत जाईल, तितकं तितकं हे आम्हाला दिसणारं दृश्य अर्थात ते जगत, अर्थात हे ब्रह्मांड, हे तितकं तितकं लहानळत जाईल, ते लहान होत जाईल। बुद्धी जर प्रगल्भ झाली तर काय होईल? मतीकरिता विशाल कवळव लागे अंतराळ, अंतराळाला आपल्याला मिठी मारता येईल। पाहता भासे ब्रह्मगोल कविट जैसे, कवटाप्रमाणे, अर्थात ते लहान होईल। त्यापेक्षा विशाल झालं तर ते बोरासारखं होईल, त्यापेक्षा मन मोठं झालं, मती प्रकाशली तर ते बोरा एवढं दिसणारं ब्रह्मांड आम्हाला त्यापेक्षाही तो ब्रह्मगोल त्या वटबीजाप्रमाणे, वडाच्या बीजाप्रमाणे तो अत्यंत लहान होईल। असं लहान होता होता हे ब्रह्मांड लहान लहान होता होता त्या ब्रह्मांडाची अवस्था किती होईल? ज्याप्रमाणे सागरामध्ये आम्ही खसखस टाकावी तेवढं अस्तित्व या ब्रह्मांडाचं आहे। सागर म्हणजे ब्रह्म, परब्रह्म, आणि त्या सागरामध्ये असलेली खसखस म्हणजे ब्रह्मांड। याचा अर्थ आम्हाला आमचं मन हे विशाल करता आलं पाहिजे। हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला। माझ्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही आहे। आपल्याला वाटते माझ्या शरीराशिवाय या जगात काही नाही आहे, मी जग, मी आहे म्हणजे शरीर आहे, शरीर आहे म्हणजे माझं जग आहे। पण जगामध्ये जे आम्हाला दिसते आहे ते माझ्याशिवाय दुसरं काही नाही। किंबहुना चराचर आपणची झाला, आपणची म्हटलंय, तो स्वतःच होतो। म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की या साठी आपण काय करावं? तर आपली वृत्ती विशाल करावी। वृत्ती ऐसी वाढवावी,
पसरून नाही चक्रावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे श्रीराम. वृत्तीचा विकास होता 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 ती वृत्ती इतकी पातळ होऊन जाते की ती वृत्ती त्या ब्रह्मामध्ये एकरूप होऊन जाते. मन इतकं विशाल होत होते की त्या मनाचं उन्मन होते. याचा अर्थ मन शिल्लकच राहत नाही. तू मन मीची करी माझे प्रेमादरी. मन इतकं मोठं करता येते महाराज. मन लहान होते, मन मोठं होते. ते अनिमा आणि गनिमा नावाच्या ज्या दोन विद्या आहेत त्या हनुमंतरायांना होत्या. लहानात लहान होता येत होतं आणि मोठ्यात मोठं होता येत होतं. ब्रह्मांडापेक्षा मोठं विशाल रूप हनुमंतराय धारण करत होते. तर आपण कोणाला दिसू नये म्हणून ते सूक्ष्म रूप धारण सुद्धा करत होते. तसं मनाचं आहे, तसं वृत्तीचं आहे. ती वृत्ती इतकी विशाल करता येते की ती विशालता ब्रह्माला आणि तिला एकरूप करता येते. दोघांमध्ये काही फरक राहत नाही. ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर जर साखर टाकली तर ते साखरेचं पाणी आहे ओळखू येते. पण आम्ही जर माठभर पाणी घेतलं, घागरभर पाणी घेतलं आणि त्या घागरभर पाण्यामध्ये चमचाभर जर साखर टाकली, विरघळली, तर ते साखरेचं पाणी, ते गोड पाणी वाटत नाही. ती साखर त्यात विरघळून जाते. वृत्ती तशी असते. ती वृत्ती इतकी पातळ होऊन जाते की त्या वृत्तीसमोर ते ब्रह्मांडच ती स्वतः होते. समर्थांनी इथे सुवर्णाचा दृष्टांत दिलेला आहे. काय दिला सुवर्णाचा दृष्टांत? की एक गुंजभर सोनं घेतलं, ते सोनं संपूर्ण या ब्रह्मांडाला आम्ही पत्रा म्हणून ठोकलं. आता गुंजभर सोनं एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाला कसं काय पुरणार आहे? तुम्ही म्हणाल नाही, त्याला पातळ करा, त्याला पातळ करा. त्या सोन्याला त्याचा पत्रा केला, पातळ पत्रा केला, खूप पातळ केला, इतका पातळ केला की एक वेळ अशी असते की त्या सोन्याचा कुठलाही अंश शिल्लक राहत नाही. तो पूर्ण या वातावरणामध्ये विलीन होऊन जातो. आम्ही सोनं वापरतो. आम्ही घेताना 5 ग्रॅमची अंगठी असते, 10 ग्रॅमची अंगठी असते. तुम्ही वापरता, वर्ष 2 वर्ष वापरली की सोनाराकडे जाऊन मोजा. त्या सोन्याचं वजन कमी झालेलं दिसेल की वाढलेलं दिसेल? अर्थात ते कमी झालेलं दिसेल. त्यांना विचारलं, का आमचं सोनं तर 10 ग्रॅम होतं, इथे 900 दिसते आहे. ते म्हणाले, तुम्ही वापरलं ना, ते घासल्या गेलं, झिजल्या गेलं, ते संपलं. ते कुठे सापडेल? ते म्हणे गेलं, आता ते सापडत नाही, गेलं. त्याप्रमाणे वृत्ती ही इतकी पातळ होऊन जाते की ती वृत्ती या ब्रह्मांडामध्ये मिसळून जाते, ब्रह्मामध्ये मिसळून जाते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अशा प्रकारे वृत्ती फाटून जाते. वस्तू वृत्ती स नकळे, तेणे वृत्ती फाटोन वितुळे. निर्गुण आत्माच निवळे, जैसे तैसे श्रीराम. शेवटी काय शिल्लक राहिलं? शेवटी ब्रह्म शिल्लक राहिलं. निर्गुण आत्माची निवळे. आत्मा सुद्धा हा निर्गुण परब्रह्मामध्ये एकरूप होतो. अर्थात होतो म्हणजे काय? तो एकरूपच आहे.
पण आम्हाला तो देहामध्ये असल्यामुळे तो आत्मा असं म्हणतो आम्ही, म्हणून त्याला जीवपण प्राप्त झालं, मीपण प्राप्त झालं. जेव्हा तो जीवातून निघतो, तो देहातून निघतो, तेव्हा तोच आत्मा ब्रह्मरूप असतो. म्हणून जीवो ब्रह्मैव नापरहा असं जे वचन आम्ही सारखं सारखं ऐकतो आहे पूज्यपाद शंकराचार्यांचं, तर ते यासाठीच की आम्ही परमात्म स्वरूपच आहो, अजिबात शंका नाही. पण त्याचा आम्हाला विसर पडलेला आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो तेव्हा ती गोष्ट नसते असं म्हणत नाही. मागे आपण म्हटलं होतं, एक वस्तू मला दिसत नाही आहे, मी विसरलो. विसरणे म्हणजे नाही का, तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी जाता, मध्यंतरी काही कालखंडात जाणंच होत नाही, 10 वर्ष. 10 वर्षानंतर आपण म्हणतो मी गेलो होतो पण आता मला रस्ता आठवत नाही. रस्ता आठवत नाही या शब्दाचा अर्थ त्याचं घर तिथे नाही का, त्याच्या आजूबाजूचं वातावरण बदललं आहे. जिथे झोपड्या होत्या तिथे बिल्डिंग तयार झालेले आहेत, जिथे पायवाटा होत्या तिथे डांबरी रस्ते तयार झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला आमचा मित्र दिसत नाही, मित्राचं घर दिसत नाही. त्याला सांगावं लागते की तू मला बस स्टँडला घ्यायला ये, स्टेशनला घ्यायला ये. त्याप्रमाणे आम्ही मुळामध्ये जे आहोत ते विसरून गेलो आहोत. नाही असं नाही आहे, आहेच. फक्त आमची आम्हाला आठवण होत नाही, कारण आम्हाला आमच्या आजूबाजूला तयार झालेल्या या ज्या बघा म्हटल्याप्रमाणे बिल्डिंग्स आहेत, त्याप्रमाणे इकडे मोह आहे, इकडे माया आहे, इकडे दृश्य जगत आहेत. याच्यामध्ये आम्ही गुरफटलो आहोत. म्हणून आम्ही कोण आहोत याची आम्हाला ओळख नाही आहे, विसरलोय ओळख. म्हणून तू दुसरा तिसरा काही नाही आहे, तू आत्मस्वरूप आहेस, तू ब्रह्म आहे. तू देह ठेवला की तू आणि परब्रह्म एकरूपच आहे. फक्त उपाधीमुळे आम्हाला जीवपण प्राप्त झालेला आहे. पुन्हा उपाधी या शब्दाचा अर्थ इथे देह घेऊ. देह धारण केल्यामुळे त्याला जीवपण आलेला आहे. देह टाकला की आम्ही शिवरूप आहोत. समर्थ तेच म्हणतात, ते फिटली आशंका. आता काही आशंका राहिली का सांगा? मी परब्रह्म याची आशंका राहिली नाही. विवेकाने तो विचार करावा लागेल. समर्थांनी विवेकावर फार भर दिला आहे पुढे. ते फिटली आशंका श्रोते हो संदेह करू नका. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे श्रीराम. अवलोकन करणे, बारकाईने पाहणे, विवेकाने पाहणे, सारासार विवेक तिथे जागृत करणे. मला पाहता आलं पाहिजे. माणूस जगाला पाहतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. आम्हाला दुसऱ्याकडे बोट दाखवताना सहजता वाटते, पण जे जगामध्ये आहे ते या पिंडामध्ये आहे याची आम्हाला अनुभूती येत नाही. नावं ठेवताना लोक कसे म्हणतात, लोकांकडे आपण एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे असतात. हेच अध्यात्मामध्ये आपण त्याचा विचार केला तर जगाकडे आम्ही जग म्हणून, ब्रह्मांड म्हणून त्याच्याकडे बोट दाखवतो, पण ते ब्रह्मांड तिपटीने तुमच्या हृदयामध्ये वसलेलं आहे. ते सगळं तुमच्यामध्ये आहे. हे तुम्ही का विसरता? जे ब्रह्मांडी ते पिंडी. उलट हे ब्रह्मांड सुद्धा असे अनेक ब्रह्मांड आमच्या पिंडामध्ये सामावल्या जातील 3 पटीने. एवढं विशालता आमच्या परब्रह्माला आहे, आमच्या मुळात स्वरूपाला आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, विवेकाने विचार करा. विवेके तुटे अनुमान. विवेकाने अनुमान तुटतो.
अनुमान तुटते म्हणजे अंदाज तुटतो. विवेक केला की अंदाज संपतो. डॉक्टर औषध आता देतात पेशंटला, तो अनुमान नाही करत. पहिले अनुमान होतं, अनुमानशास्त्र पहिले होतं. असं झालं का मग हे देऊन पहा, तसं झालं का मग ते देऊन पहा. आता तसं नाही, ते म्हणतात टेस्ट करा. टेस्ट केल्याबरोबर ताबडतोब सांगतात की याला कोणत्या प्रकारचा ताप आलेला आहे. आता मध्यंतरी माझीच प्रकृती ठीक नव्हती, तेव्हा डॉक्टरने टेस्ट केली. ते म्हणाले औषध द्यायचं नाही तुम्हाला, पहिले रक्त टेस्ट करायचं. रक्ताची परीक्षा केल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला डेंग्यू आहे. डेंग्यूचं औषध दिल्याबरोबर अनुमान संपला. अनुमान संपला का संपला? तिथे विवेकाचा वापर केला म्हणून. म्हणजे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे विवेक. विवेक विवेक या शब्दाचा अर्थ आम्ही काय घ्यावं? ते प्रत्यक्ष आहेच, मग अनुमानाचा संबंधच नाही ना. का असं असेल का तसं काही नाही, कागद दाखवतो आहे म्हणून सांगण्याला महत्त्व राहत नाही, त्या परीक्षणाला महत्त्व राहते. तसं परीक्षण करणे म्हणजे विवेक करणे. आणि कुठलं परीक्षण करायचं आहे? मी परब्रह्म आहे याचं आता परीक्षण झालेलं आहे. आता अंदाज अनुमान नाही. अंदाज पंचे दाहो दशे जे म्हणतो आपण तसं नाही. म्हणून समर्थ म्हणतात विवेके तुटे. काय तुटे? अनुमान. विवेके होये समाधान. विवेके आत्मनिवेदन. मोक्ष लाभे श्रीराम. विवेकाच्या माध्यमातून आम्हाला काय काय प्राप्त होऊ शकते? समर्थांचे जे 4-5 शब्द अत्यंत प्रिय आहेत, ते सारखे सारखे त्या शब्दांचा वापर करतात. त्यामागचा मुख्य उद्देश काय असला पाहिजे की त्यामुळे आमचं जीवन घडणार आहे. ते 4-5 शब्दापैकी एक शब्द विवेक आहे. जसं वैराग्य आहे, जसं सावधानता आहे, जसा साक्षेप आहे. हे 4 शब्द समर्थांचे विशेष प्रिय आहेत. विवेक करा म्हणतात, साक्षेप म्हणजे प्रयत्न करा म्हणतात, अखंड सावधानता बाळगा म्हणतात, आणि सगळं करून सुद्धा त्यातून निवृत्ती असली पाहिजे म्हणजे वैराग्य करा म्हणतात. या सगळ्या गोष्टी सारखे सारखे समर्थ सांगतात आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की तुम्ही विवेकाने विचार करा. काय विवेक आहे? केली मोक्षाची उपेक्षा. विवेकाने काय काय झालेलं आहे? तर समाधान झालेलं आहे, आत्मनिवेदन झालेलं आहे. मी मला ओळखलं आहे आणि त्यामुळे मला मोक्ष लाभलेला आहे. आता मोक्ष ही सुद्धा एक कल्पना आहे. पुन्हा लक्षात घ्या, मोक्ष मिळणे म्हणजे सुटका होणे. कल्पना शब्द का वापरला? आम्ही बद्ध आहोत हीच एक कल्पना आहे. त्यामुळे आम्ही सुटलो ही सुद्धा कल्पनाच होऊन जाईल. कारण इकडे मिथ्या आहे तर तिकडे मिथ्यत्व आहे, इकडे सत्यत्व आहे तर तिकडे सत्यत्व आहे. जर बांधलेलो आहे असं जर आम्ही वाटत असेल तर मोक्ष मिळाला असं आम्ही म्हणू. आम्ही विवेक लक्षात आला की आम्ही बांधलेलोच नाही तर मोक्ष सुद्धा कसा लाभणार आहे? म्हणून दोन्ही भ्रम आहेत. मला कोणी बांधलं नाही त्यामुळे मी मुक्तही झालो नाही. मुक्त तेव्हा होईल जेव्हा पहिले बद्ध असेल तेव्हा. मला खुर्चीवर कोणी बांधून ठेवलं आहे का? नाही, मी बसलो आहे. माझ्या मनात आलं तेव्हा मी उठू शकतो. याचा अर्थ मला बांधलेलं नाहीच आहे. पण मला बांधलं आहे असं जर कोणी म्हटलं तर मला इथून उठण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील. आणि प्रयत्न करून आम्हाला ते उठता आलं, या शब्दाचा अर्थ मोक्ष झाला. इथे समर्थ तेच म्हणतात, केली मोक्षाची उपेक्षा. आता मोक्षाची उपेक्षा नाही होणार का? काय उपेक्षा नको आम्हाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे ते प्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात आहे की मला काही नको, न लगे मुक्ती म्हणजे मोक्ष. न लगे मुक्ती धनसंपदा. मुक्ती नको याचा अर्थच असा आहे की आम्ही बद्धच नाही आहे, आम्हाला मुक्तीची गरज काय. म्हणून समर्थ इथे म्हणतात, केली मोक्षाची उपेक्षा. विवेके सारिले पूर्वपक्षा. हा पूर्वपक्षच आहे. सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा. प्रमाण न लगे श्रीराम. आता माझा जो देह आहे
तो देह मिथ्या आहे आणि आत्मा हे सत्यस्वरूप आहे हे आता मला विवेकाने कळलेलं आहे. त्यामुळे पूर्वपक्ष उडलेला आहे. त्या पूर्वपक्ष उडल्यामुळे आम्हाला आता प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. यामुळे समर्थ म्हणतात आहे ही प्रचितीची उत्तरे. मी तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही आहे, काहीतरी वेळ मारायचा म्हणून सांगून पुढे जात नाही आहे. तर अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगतो असे समर्थ म्हणतात. ही प्रचितीची उत्तरे. मला अनुभव आला. आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती या तिन्ही प्रचिती एक आलेल्या आहे. म्हणून समर्थ म्हणतात ही प्रचितीची उत्तरे कळती सारासार विचारे मननध्यासे साक्षात्कारे पावन होईये श्रीराम. आम्हाला या गोष्टी सारासार विवेकाने कळतील आणि तो सारासार विवेक जागृत होण्यासाठी मननाची गरज आहे, निधिध्यासाची गरज आहे, चिंतनाची गरज आहे, नामस्मरणाची गरज आहे. या गोष्टी जर आम्ही केल्या तर आमचं जीवन परब्रह्म स्वरूप आहे यात अजिबात तिळमात्र शंका राहणार नाही. अशा प्रकारचा सगळा संदेह इथे निवळलेला आहे असे समर्थ सांगतात. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या 4-5 ओवी पुन्हा घेतल्या. आज आपण दशक 9 समाज 10 याची थोडी सुरुवात करूया. वेळेचं बंधन आणि म्हणून 29 ते 30 मिनिटामध्ये आपलं निरूपण झालं पाहिजे. कारण आपल्या सगळ्याच लोकांना वेळेचं बंधन आहे. कारण आपण आलो आहे 100 वर्षासाठी. एक दिवस जातोय म्हणजे वेळ, आमचा वेळ म्हणजे वेळ कुठेच नाही आहे. इथे अर्धा तास म्हणा, तिथे 100 वर्ष म्हणा. आणि वेळ कधी संपेल सांगता येत नाही, लाईन कधी जाईल सांगता येत नाही, नेट कनेक्शन कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून त्या वेळेत सर्व व्हावं. समर्थांना जेव्हाचं तेव्हा करणं, तितकंच करणं, जितक्याच तितकं करणं आवडत होतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करूया आणि दशक 9 समाज 10 आज आपण सुरू करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. देऊळामध्ये जगन्नायक आणि देऊळावरी बैसला काक, परी तो देवाहुनी अधिक म्हणून की श्रीराम. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहुनी श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी या समासामध्ये काही गोष्टी इतक्या स्पष्ट सांगितलेल्या आहेत, त्याचा विचार आम्हाला आज करायचा आहे. परमेश्वरापेक्षा, परब्रह्मापेक्षा जगामध्ये काहीही श्रेष्ठ नाही आहे. इथे काहीही या शब्दामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र करा. या श्रेष्ठ नाही असे म्हटलं नाही, यांच्या परब्रह्मापेक्षा श्रेष्ठ नाही. याला महत्व नाही असं म्हटलं का समर्थांनी? पण परमेश्वरापेक्षा महत्व नाही आहे. आपण भानगड अशी वेगळी आहे सामान्य माणसाची की परमेश्वराला दुय्यम स्थान दिले जाते. परब्रह्माचा विचार नंतर केला जातो, पहिले संसाराचा विचार केला जातो. आणि संसार इतका महत्वाचा वाटतो की नोकरी हे कर्तव्य होते आणि पूजा हे काम होते. नोकरी कर्तव्य जर असेल तर पूजा करणे हे परम कर्तव्य होईल.
पोटासाठी मनुष्य जितके कार्य करतो ते सगळे परब्रह्माच्या समोर तुच्छ आहेत, अगदी तुच्छ आहे. लग्न समारंभाचा विचार करा. पराडी आलेले आहेत, वाजंत्री आलेले आहेत, भटजी आलेले आहे, कार्यालय ठरवलेलं आहे, जेवणाची व्यवस्था झाली आहे, आवडीप्रमाणे मेनू तयार केलेले आहेत, चांगले कपडे घालून लोक आलेले आहेत, नवरी सजलेली आहे, मुहूर्ताची वेळ झालेली आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत. फक्त त्याच्यामध्ये वर नाही आहे. म्हणून माऊली म्हणते, वर नसता कैसे वराड, शिर नसता कायसे धड. अरे ज्याप्रमाणे वरातीमध्ये वर नसेल तर किंमत नाही, आणि देह असून जर शिर नसेल म्हणजे डोकं नसेल, दोन्ही अर्थाने डोकं अर्थ घ्या, तर काय कामाचं ते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, संसारामध्ये आम्ही जितक्या भौतिक वस्तूंना महत्त्व देतो तितकं महत्त्व आम्ही परब्रह्माला, परमेश्वराला देत नाही. टीव्ही वरची मालिका चुकू नये म्हणून बरोबर आपण पाहिलं जाते. मी तुम्हा सर्व साधकांना सारखा सारखा धन्यवाद, आभार का म्हणतो, या मागचं काय कारण असलं पाहिजे. तुम्ही ऐकता म्हणून म्हणतो असं नाही आहे. ते ऐका किंवा नका ऐकू, पण तुम्ही भगवंतासाठी कार्य करता आहात, भगवंत प्राप्त व्हावा यासाठी तळमळ आहे, नरजन्माचं कल्याण व्हावं यासाठी तळमळ आहे, त्यातून आम्हाला काहीतरी बोध घ्यायचा आहे म्हणून ऐकता आहात, म्हणून तुम्ही संत सत्पुरुष आहात. साधू संत सत्पुरुषांनी दुसरं काय केलं तेच जगाला सांगितलं. मनन करा, चिंतन करा, भगवंतासाठी काही कार्य करा. संसार करू नका असं कुठे शब्द वापरला? कोणी म्हटलं नाही संसार करू नका. प्रपंच करावा नेटका, करा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. अरे पण मग परमार्थ विवेका घ्यावं की नाही, की नुसता नेटका करता करताच माणसाचं म्हातारपण यावं, हातात काठी यावी, मान हलावी, डोळ्यांनी दिसू नये, कानाने ऐकू ये नये, इतक्या वेळ तुम्ही प्रपंच नेटका करण्यासाठी लागता का? अरे जो मुळात फटका आहे त्याला काय नेटका करणार? नेटका करा या शब्दाचा अर्थ घेतला पाहिजे. नेटका करणे म्हणजे जितक्याच तितका करणे. म्हणून हा भाग आपल्याला अधिक सविस्तर उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासे सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम.